नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छत्रपती, जय शिवराया, जय भीम, जय संभाजी महाराज. तुम्हाला सांगतो राज्यात संपूर्ण भारतात 15 ऑगस्टची पण तयारी चालली आहे. 26 जानेवारीचा आझादीचा आपल्याला दिवस मिळालेला, ते पण तयारी चालली महाराष्ट्रात. संपूर्ण भारतात तयारी चालली. पण राज्यातलं राजकारण लय तापले, राज्यातले आंदोलन चालले, ते लय मोर्चे चालले, ते राज्यातला स्थिती, राज्यातल्या राजकारणाचा इतका माहोल जरी बेकार चाललाय. सामाजिक कार्यकर्ता चांगदेव जाधव, संपूर्ण महाराष्ट्रातले जनताचा हाल चालले. गोरगरीब मारायला लागली, शेतकरी मारायला लागली, दूधवाली मारायला लागली. इतका मोर्चा जरी चाललं, इतकंही चाललंय. मराठा आरक्षणचं ही जरी मोर्चा ही व्हायला लागलं, ते व्हायला लागलं. 18 प्रकार जातींसाठी सांगतो, हिंदू बांधवांसाठी सांगतो. तुम्हाला सांगतो जिल्हा परिषदेचे इलेक्शन पणची तयारी चालू आहे. तुम्हाला सांगतो नगरपालिकेची पण इलेक्शनची तयारी चालू आहे महाराष्ट्रात. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात जरी इतकं मोर्चे जरी होत असलं, महाराष्ट्रात लगातार मोर्चे जरी होत असले, इतकं जरी आंदोलन होत असलं, इतकं जरी मैफिल जरी वाजत असली, इतके जरी मैफिल जरी गाजत असली, महाराष्ट्रातल्या दिग्गजांना म्हणतोय, महाराष्ट्रातल्या सामाजिक जनतेला म्हणतोय, सामाजिक कार्यकर्त्यांना म्हणतोय, मी सामाजिक सगळ्यांना म्हणतोय, सगळ्या महाराष्ट्रातल्या दिग्गजांना म्हणतोय, आया बहिणीला म्हणतोय, महाराष्ट्रातल्या फॅन लोकांना म्हणतोय, महाराष्ट्रातल्या येणाऱ्या काळासाठी, येणाऱ्या भविष्यासाठी महाराष्ट्रात काहीतरी निर्माण करा, काहीतरी घडवा, काहीतरी सपोर्टमध्ये या. एकामेकाला मजाक उडवू नका. अरे दुनियामच नावं ठेवते, दुनियामच हे मजाक उडवते. आपल्याला ते शौर्य करायचं असतं, ते आपल्याला नशिबात. आता तुम्हाला सांगतो, तुमच्या ताकदीनं, तुमच्या जोरानं चांगले जाधव बिग बॉसमध्ये गेलं, हे तुमची ताकद आहे म्हणून जाईल बिग बॉसमध्ये. माझ्या एकट्याच्या ताकदीनं जाणं बिग बॉसमध्ये गेलं तर गोरगरीबांचं चांगलं होईल, सामाजिक लोकांचं चांगलं होईल, कोणावर भ्रष्टाचार होईल, कोणावर अत्याचार होईल. जनतेसाठी जे माणूस कामं करतो, जे जनतेसाठी लढतो, जनतांसाठी लढतो, समाजकार्यासाठी लढतो, समाजासाठी त्या माणसाने सगळं सोडलेलं असतं, घरदार सोडलेलं असतं, हे सोडलेलं असतं. मग ती माणूस फक्त समाजाचं हित बघतो, समाजाचं कल्याण बघतो, समाज सुधारायला बघतो. माणसं दारू पिऊन मारायला लागली, हे पिऊन मारायला लागली. सगळे दारू पिऊन मारायला लागले. मटका, गांजा, दारू हे किती राज्यात बेकार राहिले. मटका खुलेआम चालायला लागले, हातभट्टीचा धंदा खुलेआम चालायला लागले. हातभट्टीच्या धंद्याला सरकार काय पाबंदी बंदी आणणार नाही, हे चालू नाही. स्टेशनला, प्रत्येक ठिकाणी स्टेशनला दारूचं धंदे, हातभट्टीचे धंदे प्रत्येक राज्यात. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात लोकांची स्थिती व्हायला लागली, लोक मारायला लागली, खचून मारायला लागली. रस्त्यावर गोरगरीब भिकारी बांधव परून मारायला लागले, इकडं आत्महत्या करायला लागली, तिकडं मारायला लागली, तळ्यातली परून मारायला लागली. सिद्धेश्वरात इतकी बेकार घटना झाली मित्रांनो, मला जीवच सकट वाटलं नाही. तिथं बॉडी काढायला मी होतो, पोलीस टीम होतो. किती वाईट वाटलं, किती दुःख वाटतंय मित्रांनो आज मला, की एवढं दुःख वाटतं हे भाषण करायला. पण महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटत नाही. मजा करतोय, बाकीची फोन हे करते, तिथे करते. आम्ही फोनवर जात नाही, आम्ही ऑन द स्पॉट तिथं जातो, बघतो पुढं काय होतंय, जनतेला धावतो. कसं समाजकार्य करायचं, कसं कार्यकार्य पसरवायचं, कसं लोकांना आपण शिकवायचं, समाजकार्य कसं करायचं, कसं उद्धार करायचं, जनताला कसं शिकवायचं, तरुण पिढीला काय मार्गदर्शन द्यायचं, त्यांच्यातलं काय निर्माण करायचं, हे समाजकार्य असतं, हे समाजाचं हित असतो. हे अस्तित्व निर्माण करायचं काम असं होतं. उद्या लावलं की दुसरं काय लावलं की जे टाळालं, दुसरं काय पण बोलतो. एवढं हे साली काय बदललं रानबच्चनला काय माहीत आहे समाजकार्य म्हणजे काय असते ती. बाकीचे असते ती मला नावं ठेवणारे, शिव्या देणारे, अपोजिट माझे ही अपोजिट ती असले चालणारी पण पाहिजे, टीका करणारी पण पाहिजे, काही शिव्या देणारे पण पाहिजे. आपण कसून चालत नाही आमच्यासारखे कार्यकर्ता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया.